प्रभाग क्रमांक 7 मध्ये आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या कार्यक्रमात गोंधळ। रस्त्याच्या उद्घाटनावेळी मनसेचा काळा झेंडा आंदोलन। विठ्ठल शिंगाडे यांच्यासह 3 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। मिरज शहरातील वॉर्ड क्रमांक 7 मधील समता नगर गल्ली क्रमांक 2 येथे आज रस्त्याच्या कामाचा उद्घाटनाचा कार्यक्रम आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते पार पडला। या कार्यक्रमादरम्यान अनपेक्षितरित्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष विठ्ठल शिंगाडे यांनी काळे झेंडे दाखवून कार्यक्रमास विरोध दर्शवला। शिंगाडे यांनी यावेळी आरोप केला की प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर केवळ उद्घाटनाचे नाटक केले जाते, पण प्रत्यक्ष काम महिनोन्महिने रखडते। नागरिकांना दररोज चिखल, खड्डे आणि साचलेल्या पाण्याचा सामना करावा लागतो। तोडकर मळ्यातील पाणी महिनाभरापासून न निघाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। या निषेधामुळे कार्यक्रमस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले। मनसे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली। काही काळ परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून जमावाला शांत केले। महात्मा गांधी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली। प्रशासनाच्या वारंवार विनंतीनंतरही निषेध न थांबवल्यानं पोलिसांनी विठ्ठल शिंगाडे यांच्यासह मनसेचे 3 कार्यकर्ते ताब्यात घेतले। दरम्यान भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हा विरोध केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी असल्याचा आरोप करत सांगितले की रस्त्याचे काम लोकहितासाठी सुरू आहे। विरोधकांनी लोकांची दिशाभूल करणे थांबवावे। या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे।